नमस्कार. आज आपण अशा एका व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्यांनी खरं तर एका अंधारलेल्या समाजाला प्रकाशाची वाट दाखवली. त्या म्हणजे आपल्या सर्वांच्या प्रेरणास्थान क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. चला तर मग त्यांच्या या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया. तर बघा, 19व्या शतकातलं चित्र नेमकं कसं होतं. एका बाजूला होता समाज, ज्याचं ठाम मत होतं की मुलगी शिकली तर बिघडेल, पण दुसऱ्या बाजूला होत्या सावित्रीबाई, ज्यांचं एकच उत्तर होतं, नाही, मुलगी शिकली तर समाज घडेल. म्हणजे हा फक्त 2 वाक्यांमधला फरक नाहीये, ही एका नव्या युगाची, एका क्रांतीची सुरुवात होती. तर मग ही क्रांतीची ठिणगी नेमकी पेटली कशी? सगळी सुरुवात झाली ती त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यामुळे. त्यांनीच सावित्रीबाईंना शिक्षणाचं पहिलं बाळकडू दिलं आणि बघा, तिथूनच एका नव्या इतिहासाला सुरुवात झाली. पण अर्थातच हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. समाजाचा विरोध इतका प्रचंड होता की त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. पाहूया कसा होता त्यांचा हा दृढनिश्चय आणि हे धैर्य. जरा विचार करा, फक्त मुलींना शिकवायचं एवढ्या एका गोष्टीसाठी दररोज त्यांच्या अंगावर दगड फेकवायची, चिखल फेकवायची. म्हणजे हा फक्त वैचारिक विरोध नव्हता, हा तर थेट शारीरिक आणि मानसिक हल्ला होता. आता ह्या रोजच्या त्रासाला सावित्रीबाईंनी तोंड कसं दिलं असेल? त्यांनी एक अफलातून मार्ग शोधला होता. त्या काय करायच्या, घरातून निघताना सोबत 2 साड्या घ्यायच्या. रस्त्यात लोकांच्या दगडफेकीने, चिखलाने एक साडी खराब व्हायची, पण शाळेत पोचल्यावर त्या शांतपणे ती खराब साडी बदलायच्या, दुसरी स्वच्छ साडी नेसायच्या आणि चेहऱ्यावर किंचितही त्रागा न आणता मुलींना शिकवायला लागायच्या. विचार करा, केवढा हा प्रचंड दृढ निश्चय. बरं, या सगळ्या संघर्षाचं फळ काय मिळालं? एक अशी ऐतिहासिक घटना घडली ज्याने भारतातल्या स्त्री शिक्षणाच्या इतिहासाला एक नवी दिशा दिली, किंबहुना इतिहासच बदलून टाकला. हो, ही फक्त एक शाळा नव्हती, ही एक क्रांती होती. भारतातली मुलींसाठीची सगळ्यात पहिली शाळा. आणि विशेष म्हणजे फक्त 9 मुलींपासून सुरू झालेली ही शाळा पुढे जाऊन कोट्यावधी मुलींच्या उज्ज्वल भविष्याचा पाया ठरणार होती. हे ऐतिहासिक काम घडलं. साल होतं 1848 आणि ठिकाण होतं पुणे. याच वर्षी सावित्रीबाईंनी तो शिक्षणाचा दिवा पेटवला, ज्याचा प्रकाश आज अक्षरशः संपूर्ण देशात पसरलेला दिसतो. सावित्रीबाईंचं एक वाक्य खूप महत्त्वाचं आहे. त्या म्हणायच्या, उठा, जागे व्हा आणि शिक्षण घ्या, कारण शिक्षणच तुमची खरी शक्ती आहे. म्हणजे बघा, हे फक्त एक सुविचार नाहीये, तर त्यांच्या संपूर्ण कामाचं सार आहे. त्यांना हे पक्क माहीत होतं की ज्ञानाशिवाय खरी प्रगती अशक्य आहे. ठीक आहे, मग आता पाहूया त्यांचा या कामाचा आपल्यावर, आजच्या पिढीवर नेमका काय आणि कसा परिणाम झालाय. त्यांचा हा वारसा किती चिरस्थायी आहे. त्यांचं काम हे काय फक्त शाळा उघडण्यापुरता मर्यादित नव्हतं, अजिबात नाही. त्यांनी स्त्रियांच्या हक्कांसाठी लढा दिला, विधवा पुनर्विवाहासारख्या धाडसी विषयाला पाठिंबा दिला आणि समाजातील जे दुर्बळ, वंचित घटक होते त्यांच्या हक्कांसाठी त्या कायम उभ्या राहिल्या. म्हणजे त्या खऱ्या अर्थानं एक थोर समाजसुधारक होत्या. मग प्रश्न पडतो की या सगळ्याचा परिणाम काय झाला? अहो, तो परिणाम तर आज आपल्या डोळ्यासमोर आहे. आज जेव्हा आपण पाहतो की स्त्रिया डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, शिक्षक आहेत, मोठ्या अधिकारी पदांवर आहेत, तर या सगळ्यामागे सावित्रीबाईंनी त्या काळात केलेला तोच संघर्ष आहे. त्यांनी पेरलेल्या एका छोट्याशा बीजाचा आज केवढा मोठा वटवृक्ष झालाय, नाही का? आणि म्हणूनच एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की भारतातल्या प्रत्येक शिकलेल्या, यशस्वी स्त्रीच्या कथेचा पाया हा सावित्रीबाईंच्या संघर्षावरच उभा आहे. त्यांनी तेव्हा फक्त एका शाळेचं दार उघडलं नाही, तर त्यांनी येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी प्रगतीच्या भविष्याची दारं उघडली. आणि जाता जाता एक प्रश्न, सावित्रीबाईंनी दिलेला हा वारसा ही फक्त इतिहासातली एक गोष्ट म्हणून लक्षात ठेवायची की आपल्या सगळ्यांच्या भविष्यासाठी एक मार्गदर्शक म्हणून स्वीकारायची? याचा विचार करणं खूप गरजेचं आहे.